नमस्कार. स्टडी मास्टर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का की टेट परीक्षेत तब्बल 30 गुण फक्त आणि फक्त एकाच विषयावर अवलंबून आहेत? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. आणि तो विषय आहे बालविकास म्हणजेच बालमानसशास्त्र. हो, पेपर 1 असो किंवा पेपर 2, दोन्हीमध्ये हा विषय पूर्ण 30 गुणांसाठी विचारला जातो. आता हा विषय अनेकांना थोडासा अवघड वाटू शकतो, पण अजिबात काळजी करू नका. आज आपण तो इतका सोपा करून शिकणार आहोत की हे 30 गुण मिळवणं तुम्हाला अगदी सहज शक्य होईल. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण विकासाची संकल्पना समजून घेऊ. मग त्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत ते पाहू. विकासाचे महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत त्यावरही नजर टाकू. आणि हो, सगळ्यात शेवटी मी काही खास प्रो टिप्स देणार आहे ज्या परीक्षेत नक्कीच उपयोगी पडतील. चला तर मग सुरुवात करूया. चला आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया. विकास म्हणजे नक्की काय? आपण हा शब्द रोजच्या आयुष्यात वापरतो, पण परीक्षेसाठी त्याचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ही व्याख्या बघा, ही दिली आहे एलिझाबेथ हरलॉक यांनी. त्या काय म्हणतात? विकास म्हणजे बदलांची प्रगतिशील श्रेणी. हा जो शब्द आहे ना, प्रगतिशील श्रेणी, ही एक प्रकारची गुरुकिल्लीच आहे. लक्षात ठेवा, परीक्षेत हा शब्द दिसला की उत्तर 99% हरलॉक हेच असणार. ही टिप खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. आता एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न, वाढ आणि विकास यात फरक काय? हे खूप सोपं आहे. बघा, वाढ म्हणजे आपल्या शरीरात होणारे बदल, जसं की उंची वाढणं, वजन वाढणं, हे एका विशिष्ट वयानंतर थांबतं. पण विकास तो कधीच थांबत नाही, तो आयुष्यभर चालतो. विकास म्हणजे आपल्या विचारांत, आपल्या कौशल्यांत होणारा बदल. थोडक्यात सांगायचं तर वाढ ही शरीराची असते आणि विकास हा आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा असतो. चला आता एका इंटरेस्टिंग प्रश्नाकडे येऊया. कोणत्याही मुलाचा विकास नक्की कशामुळे होतो? फक्त चांगली शाळा मिळाल्यामुळे, की घरातलं वातावरण चांगलं असल्यामुळे, की आणखी काही कारणं आहेत? चला या सगळ्या घटकांचा आता आपण शोध घेऊया. मुलाच्या विकासावर मुख्यत्वे 2 प्रकारच्या गोष्टींचा प्रभाव पडतो. एक म्हणजे आंतरिक घटक आणि दुसरे म्हणजे बाह्य घटक. आंतरिक घटक म्हणजे काय? तर त्याला त्याच्या आई-वडिलांकडून मिळालेली बुद्धिमत्ता, त्याचे गुण, यातून त्याची क्षमता, त्याचं पोटेन्शियल ठरतं. पण त्या क्षमतेचा वापर कसा करायचा, त्याला योग्य दिशा कशी द्यायची, हे ठरवतात बाह्य घटक. म्हणजे त्याचं घर, शाळा, मित्रमंडळी. एक उदाहरण देतो. समजा अ नावाचा मुलगा जन्मतःच खूप हुशार आहे, पण त्याला घरी अभ्यासासाठी चांगलं वातावरण नाही, तर तो कदाचित मागे पडेल. याउलट ब नावाचा एक सामान्य मुलगा आहे, पण त्याला खूप चांगले शिक्षक मिळाले, आई-वडिलांनी प्रोत्साहन दिलं, तर तो नक्कीच खूप पुढे जाईल. समजलं ना? आता या आंतरिक घटकांमध्ये पीयूषिका ग्रंथीची भूमिका खूपच महत्त्वाची आहे बरं का. आपल्या मेंदूमध्ये असलेली ही छोटीशी ग्रंथी शरीरातल्या बाकी सगळ्या ग्रंथींवर नियंत्रण ठेवते. म्हणूनच तिला मास्टर ग्रंथी असं म्हणतात. यातून जे वाढ संप्रेरक स्त्रवतं ते आपल्या शारीरिक वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतं. आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपण अनेक टप्प्यांमधून जातो, नाही का? बालपण, मग तरुणपण. तसंच बालविकासातही असे काही महत्त्वाचे टप्पे आहेत. आणि हो, परीक्षेला या प्रत्येक टप्प्याच्या वैशिष्ट्यांवर हमखास प्रश्न असतोच. चला तर मग पाहूया कोणते आहेत ते टप्पे. चला तर बालविकासाच्या 4 मुख्य टप्प्यांवर एक नजर टाकूया. पहिला आहे शैशवावस्था, म्हणजे जन्मापासून 2 वर्षांपर्यंतचा काळ. इथे मुलाची वाढ खूप वेगाने होते. मग येतं पूर्व बाल्यावस्था, ज्याला खेळण्याचं वय असंही म्हणतात, कारण मुलं खेळण्यात रमून जातात. त्यानंतर आहे उत्तर बाल्यावस्था, म्हणजे टोळी वय, जेव्हा मित्रच सगळं काही वाटायला लागतात. आणि शेवटी येतं किशोरावस्था, ज्याला जी. स्टेनले हॉल यांनी वादळ आणि तणावांचा काळ असं म्हटलं आहे. ही सगळी नावं आणि त्यांचे अर्थ लक्षात ठेवा, परीक्षेसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. चला आता वेळ झाली आहे त्या भागाची, ज्याची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतात. प्रो टिप्स. या अशा टिप्स आहेत ज्या तुम्हाला परीक्षेत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवतील. तयार आहात ना? हे सूत्र आहे ना, हे तुमच्या डोक्यात अगदी फिट करून घ्या. विकास बरोबर अणुवंश गुणिले परिसर. याचा अर्थ काय? खूप सोपा आहे. बघा, चांगलं बियाणं असेल आणि त्याला चांगली जमीन मिळाली तरच चांगलं पीक येतं, बरोबर? अगदी तसंच चांगली बुद्धिमत्ता आणि चांगलं वातावरण एकत्र आलं तरच मुलाचा खरा विकास होतो. वुडवर्थ यांचं हे सूत्र परीक्षेत अनेकदा विचारलं गेलंय. चला आता काही हॉटस्पॉट्स पाहूया, म्हणजे असे मुद्दे ज्यावर प्रश्न हमखास येतात. प्रगतशील श्रेणी आठवते का? बरोबर, हरलॉक. टोळी वय म्हणजे? उत्तर बाल्यावस्था. आणि वादळ व तणावांचा काळ? किशोरावस्था. सामाजिकीकरणाची पहिली शाळा कोणती असते? आपलं कुटुंब. आणि हो,
बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र तर पाठच करून ठेवा. हे मुद्दे म्हणजे तुमचे हक्काचे गुण आहेत, हे विसरू नका. तर मग आजच्या या माहितीच्या प्रवासात आपण नेमकं काय काय पाहिलं? चला एकदा पटकन त्याची उजळणी करूया, म्हणजे सगळं लक्षात राहील. आज आपण पाहिलं की विकास ही फक्त शारीरिक वाढ नाही, तर ती एक आयुष्यभर चालणारी गुणात्मक प्रक्रिया आहे. त्यासाठी अनुवंश म्हणजे निसर्ग आणि परिसर म्हणजे पोषण या दोन्हींची गरज असते. आपण शैशवावस्था ते किशोरावस्था या चारी महत्त्वाच्या टप्प्यांचा अभ्यास केला. आणि हो, हरलॉक, वुडवर्थ आणि स्टेनले हॉल या तिघांना तर अजिबात विसरायचं नाही. हे सगळं लक्षात ठेवलं तर 30 पैकी चांगले गुण मिळवणं नक्कीच सोपं जाईल. मला खात्री आहे की आजच्या या सत्रानंतर बालविकास हा विषय तुम्हाला नक्कीच सोपा वाटायला लागला असेल. तुमच्या टेट परीक्षेची तयारी आणखी मजबूत करण्यासाठी स्टडी मास्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण एका नवीन आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलूया. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.